आज 5 दिवसाचं गणेश विसर्जन कार्यक्रम खूप जोरात चालू आहे मागाठाणे, काय म्हणतात? मागाठाण्यामध्ये मान्य महानगरपालिका आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या माध्यमातून आणि आम्ही आमदारांच्या निर्णयाच्या माध्यमातून जेवढे गणपती भाविकांचे आहेत त्यांना विसर्जनासाठी वेगवेगळ्या प्रत्येक वार्डामध्ये एक एक कृत्रिम तलावाची आम्ही सोय करून दिलेली आहे आणि सर्व एक गणपती बाप्पा आहेत ते सर्व घेऊन भक्तगण त्या कृत्रिम तलावामध्ये विसर्जनासाठी येत आहेत. ठिकठिकाणी आमचे NSSचे स्टुडंट जे आहे NSS ते सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे मदत करत आहेत. सामाजिक कार्यामध्ये तरुणांनी घेतलेला सहभाग हा फार मोठी गोष्ट आहे. त्यांच्यातूनच उद्या कोणतरी पिक्चरला नेता तयार होणार आहे. आम्ही सुद्धा असे NSSची कामं करत होतो आणि सामाजिक कामं करत होतो आणि आज विद्यार्थी बघून फार खूप आनंद होतोय. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला सुविधा करून देण्याचं काम आमच्या सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे. लोक त्याचा चांगला उपभोग घेतात, त्याबद्दल मनाला आनंद वाटतंय. म्हणजे पूर्वी गोराई ईदला जावं लागायचं, ते आता घराच्या बाजूला सर्व लोक उत्साहाने आनंदात वाचत गाजत येत आहेत आणि आपले विसर्जन करत आहेत. महानगरपालिका और आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या वतीने दरवर्षी इकडे स्थानिक गणपती भक्तांना, गणरायाच्या भक्तांना त्यांच्या गणपतीचं विसर्जन सुखरूप आणि सोयीस्कर व्हावं यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात. हे पहिलाच वर्ष नाही, वर्षानुवर्ष आमदार साहेब 1.5 दिवसाचा गणपती असून दे, 5 दिवसाचा असून दे, 7 दिवसाचा, 11 अशा प्रत्येक दिवशी ते ज्या ठिकाणी विसर्जनचे तलाव आहे त्या भेट देतात, गणेश भक्तांना शुभेच्छा देतात आणि गणपती बाप्पांना निरोप देतात. लोकांना काय त्रास आहे, काय समस्या आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. हा मग एकच उद्देश असतो की इकडच्या स्थानिक लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, आपल्या गणपती बाप्पाला विसर्जन होताना कोणता त्रास होऊ नये हे ते जातीने आणि कटाक्षाने लक्ष देत असतात त्या गोष्टीकडे. गणपति बप्पा का विसर्जन 5वें दिन का क्या कहना चाहते हैं भैया? देखिए, आज गणपति बप्पा का 5वें दिन का विसर्जन है और जैसे हमारे महाराष्ट्र के यशस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में, उनके आदेशानुसार यहाँ पर देखिए ठाकुर विलेज में आमदार प्रकाश दादा सुर्वे के नेतृत्व में जो है कि ये कृत्रिम तालाब का निर्माण किया गया है। ये कृत्रिम तालाब का निर्माण उनके लिए किया गया है जो लोग ठाकुर विलेज, ठाकुर कॉम्प्लेक्स और ये समता नगर, जानूपाड़ा के इलाके में जो लोग रहते हैं उनको गणपति का विसर्जन करने के लिए जुहू या कहीं दूर मालूम नहीं कहीं जाना पड़ता था मारवे, लेकिन दादा ने BMC को कह के और इसी BMC प्रशासन को टाइट करके जो है यहाँ पर कृत्रिम तालाब का निर्माण किया और आज यहाँ की जनता जितनी ठाकुर विलेज हो, चाहे वो समता नगर की जनता हो, चाहे जानूपाड़ा हो, चाहे सिंह स्ट्रीट हो, लोखंडवाला तक की जनता, ठाकुर कॉम्प्लेक्स तक की जनता यहाँ पर आकर विसर्जन कर रही है और एक आनंद का माहौल है। एक बहुत ही गणपति बप्पा का मतलब जो तीज त्योहार जिस तरह से मनाना चाहिए मुंबई शहर में उस तरह से मनाया जा रहा है।